नेवासातील पैसखांब ग्रंथराज ज्ञानेश्वरी जिथे लिहिली गेली ते पवित्र स्थान। नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत संत परंपरेतील एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक स्थळ नेवासातील पैसखांब, जिथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी अमर ग्रंथ ज्ञानेश्वरी लिहिला। महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात गोदावरी नदीच्या काठी वसलेले नेवासे गाव हे केवळ एक गाव नसून वारकरी संप्रदायाची जन्मभूमी आहे। पैसखांब म्हणजे काय मित्रांनो? पैसखांब म्हणजे एक साधा दगडी खांब, पण त्याचे महत्त्व अनमोल आहे। याच ठिकाणी बसून सन 1290च्या सुमारास वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली। ज्ञानेश्वरी हा भगवद्गीतेचा मराठीतील पहिला आणि सर्वात प्रभावी अर्थग्रंथ आहे। संस्कृतमधील गीतेचा सामान्य जनतेला समजेल अशा ओवीबद्ध मराठीत अर्थ सांगण्याचे महान कार्य ज्ञानेश्वर महाराजांनी याच पैसखांबाजवळ केले। त्यांचे बंधू संत निवृत्तीनाथ महाराज हे त्यांचे गुरु होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा ग्रंथ सिद्ध झाला। आज पैसखांबाजवळ एक सुंदर आणि शांत ज्ञानेश्वर मंदिर आहे। भाविक येथे येऊन ध्यान, नामस्मरण आणि ग्रंथवाचन करतात। विशेषतः कार्तिकी व आषाढी वारीच्या काळात हजारो वारकरी येथे दर्शनासाठी येतात। या ठिकाणी उभे राहिल्यावर फक्त इतिहास नाही, तर ज्ञान, भक्ती आणि वैराग्याची ऊर्जा जाणवते। पैसखांब हे आपल्याला आठवण करून देतो की ज्ञान हे सर्वांसाठी असते, भाषेच्या भिंती तोडणारे असते। मित्रांनो, नेवासे येथील पैसखांब हे केवळ एक ठिकाण नसून मराठी भाषेचा आणि भक्ती साहित्याचा पाया आहे। जर तुम्ही नेवासे दत्त मंदिर, गोदावरी घाट किंवा देवगड परिसरात गेलात तर पैसखांबाला भेट द्यायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। ज्ञानेश्वर महाराज की जय।